इथून जवळच एक धर्मशाळा आहे, तिथे जा. पण का? कारण तिथे तुझ्या एक अतिशय जवळची व्यक्ती संकटात आहे. माझ्या जवळची व्यक्ती कोण? माझ्या ओळखीचं कोणीतरी इथे आहे. कसल्या संकटात आहे आणि कोण येते? अहो, कोण आहे ती व्यक्ती? मला तिचं नाव तरी सांगा. माझ्या जवळची व्यक्ती म्हणजे कोण? कोण आहे तिकडे? माझे स्वामी ज्याची निवड करतील त्याच्याशीच मी लग्न करेन. मग मलाच निवडलंय असं समज. अहो, काय बडबडताय तुम्ही? सोडा माझा हात. खूप ऐकून घेतला. सोडा म्हणते ना, सोडा माझा हात. नीट ऐकून घे, तुझं माझ्याशीच लग्न होणार. अहो, हे काय करताय? तुम्हाला माझं म्हणणं समजत नाहीये का? मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. जी इच्छा कोणी विचारलीये? सरळ मार्गाने आलीस तर ठीक, नाहीतर उचलून घेऊन जाईल. अहो, जबरदस्ती कशाला करताय? तुम्ही मध्ये बोलू नका. मी तुमची मालमत्ता नाहीये. माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. मला धक्का दिलास तर बघतोस तुला. पुन्हा माझ्या अंगाला हात लावला तर पुन्हा धक्का देईन. आता बघतोस तुला. ए, कोण आहे? सोड, सोड मला. सोड. तुम्ही कोणावरही कशासाठीही जबरदस्ती करायचा अधिकार कोणालाच नाही. ए, तू कोण सांगणार? कोण मला शिकवणार? मी हवं ते करू शकतो. तुमची इच्छा दुसऱ्यांच्या इच्छेपेक्षा मोठी नसते. ए, तुझं तत्वज्ञान घाल चुलीत. सोड, सोड मला. अजून समजलं नाही का? ताकद आहे म्हणून जबरदस्ती करायची नसते. सोड. ताकदवान तो नसतो जो एका असह्य व्यक्तीला वाकवतो. ताकदवान तो असतो जो एका चुकीच्या ताकदीसमोर उभा राहतो. शिवा, सांभाळा. पुन्हा भस्म. पापाचा आणि अत्याचाराचा डोंगर वाढत गेला तर परमेश्वर त्याच्या कृपेचा डोंगर त्याहूनही मोठा करतो. संकट भक्ताच्या डोक्यावर आलं की गुरु नेहमी त्याच्या डोळ्यांसमोर येईलच असं नाही, पण त्याची कृपा आधीच त्या तिथे पोहोचलेली असते. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने, तर कधी एखाद्या वेळी मिळालेल्या योग्य मदतीच्या रूपाने. कधी आपण अपेक्षाही केली नसेल त्याच व्यक्तीच्या माध्यमाने गुरु आपल्या भक्तांवर कृपेची सावली धरून ठेवतो. म्हणून ऊन किती तापलं, संकट किती मोठं झालं तरी भक्त एकटा नसतो.
पाप मार्ग अडवू शकतं, पण गुरुकृपेचा मार्ग बंद करू शकत नाही. भक्तांचं रक्षण करायचं ठरवलं तर परमेश्वर स्वतः प्रत्येक वेळी समोर येत नाही, तो कोणाला तरी पाठवतो. माध्यम कोण आहे हे महत्वाचं नसतं, त्यामागे उभी असलेली कृपा महत्वाची असते. आम्ही आहोत, मग भय कशाचं, मग भय कशाचं, मग भय कशाचं. शिवा, बघून घेईन, तुलाही बघून घेईन. ए थांब, ए आज जर तुम्ही वेळेवर आला नसता तर. जे झालंच नाहीये त्याच्याबद्दल विचार करून काय फायदा. पण तुम्ही माझी खूप मोठी मदत केली, धन्यवाद. अहो, आभार कसले मानताय? मी तर फक्त माझं कर्तव्य केलं. त्या दिवशी तुम्ही माझी मदत केली, माझ्यासाठी उभा राहिला होता, म्हणून यावेळी मी तुमच्यासाठी धावून आलो. आपला हिशोब संपला, परतफेड झाली. परतफेड? येतो मी. थांबा, एक विचारू. विचार. तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे अगदी योग्य वेळी. इथून जवळच एक धर्मशाळा आहे, तिथे जा. पण का? कारण तिथे तुझ्या एक अतिशय जवळची व्यक्ती संकटात आहे. माझ्या जवळची व्यक्ती म्हणजे कावेरी. काय झालं? पण त्या साधूला कसं माहित होतं की कावेरी संकटात आहे? कोण होते ते? जे घडायचंय त्याची ही फक्त सुरुवात आहे. त्या साधूने मला सांगितलं की तुझ्या जवळची एक व्यक्ती संकटात आहे, पण इथे तर ह्या होत्या. ह्या माझ्या जवळच्या व्यक्ती कशा? काल परवाची ओळख आमची, ना काही नातं ना काही परिचय. काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही? काय नाही, मला निघायला. एक सांगायचं राहूनच गेलं. काय? तो भला माणूस नाही. तुम्ही इथे आहात हे त्याला माहिती आहे. आज मार खाल्लाय म्हणून तो कायमचा गप्पा बसणार नाही. तो पुन्हा येऊ शकतो, तुम्हाला त्रास देऊ शकतो. मग मी पूर्ण वेळ इथे थांबू नाही शकत तुमच्या सुरक्षेसाठी. त्यामुळे तुम्ही इथे थांबू नका. पण बघ, आम्ही कुठे जाणार? एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा, जिथे भक्तांची वर्दळ असेल, जिथे लोक असतील. आणि तुम्ही एकट्या कुठेही जाऊ नका. ठीक आहे. काळजी घ्या. मी निघतो. स्वामी, तुम्हीच पाठवलं ना यांना, अगदी योग्य वेळी. आज किती मोठं संकट टाळलं तुम्ही. पण स्वामी, आमची अशी सतत भेट का होते? आमच्या दोघांच्या वाटा तुम्ही का जोडताय स्वामी? आम्ही म्हटलं होतं ना कावेरी, तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं तू अक्कलकोटला पोहोचल्यावर तुला मिळतील, तर काही प्रश्नांची उत्तरं उद्या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गाणगापुरात मिळतील. उद्या गुरुपौर्णिमेला स्वामी कुठली लीला दाखवणार असतील? अहो, आजच एवढे संकेत मिळत आहेत, मग उद्या तर नक्कीच काहीतरी विशेष घडणार आहे.
कविराज, मलाही तेच वाटतंय. स्वामींच्या मनात नक्कीच काहीतरी मोठं आहे. हे बघा, अहो कपिलाताई, काय केलं ते? काय केलं म्हणजे? स्वामींच्या हातातून दिव्य भस्म खाली पडते. अहो ते कपाळी लावते. यापेक्षा चांगलं सौभाग्य काय? आणि सुंदरा मावशी, अहो भाग्य समोरून चालत आलंय, तर सोडू का मी? अहो पण आधी स्वामी देवांना विचाराल तर. सुंदरे, राहू दे. या, तुम्ही पण या. या या, लावा. मला पण लावा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, हा नदीचा आवाज काय येतोय? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा. स्वामी, अहो वाहत्या नदीचा आवाज आणि त्याबरोबर दत्तनामाचा गजर, हा कसला संकेत आहे? हा आवाज मी ओळखते. हो, मी ओळखते हा आवाज. हा साध्या नदीचा नाहीये, गाणगापूरच्या संगमाचा नाद आहे हा. कितीतरी वेळा गेलीये मी तिथे. भीमा आणि अमरजा या जिथे एकत्र येतात ना, त्याचा नाद आहे हा, त्याचा आवाज आहे. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी, आता कुठलंच संकट येऊ देऊ नका. मला तुमच्या दर्शनाची आस लागली. मी गाणगापुरात आहे. मला इथे येऊन दर्शन द्या. माझी इच्छा पूर्ण करा स्वामी. मी तुमची वाट बघते. मी तुमची वाट बघते स्वामी. मला दर्शन द्या, मला दर्शन द्या, मला दर्शन द्या. आम्ही तिथेच आहोत कावेरी. तुझ्यापासून दूर गेलोच होतो कधी आम्ही. फक्त आज नाही, उद्या. उद्या तुझी प्रतीक्षा संपणार, दर्शन होणार. आणि साधं सुद्धा नाही, महादर्शन होणार. शिवशंकर शंभो. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराज, माझ्यावर कृपा कर. आज गुरुपौर्णिमा आहे. आज तरी माझी हाक ऐका. मला माझ्या गुरूंची भेट घडून द्या. महाराज, मी चुकीच्या माणसाला गुरु मानले. मी फसलो. माझ्या श्रद्धेचा अपमान झाला. पण माझी गुरूंवरची श्रद्धा संपली नाही. माझा मार्ग जरी चुकला असेल तरी माझी ओढ खोटी नाही. महाराज, मला योग्य वाट दाखवा. आज तरी माझ्या गुरूंची मला भेट होऊ द्या महाराज. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय.
तुम्ही तुम्ही का पाठलाग करताय माझा? नेमकं चाललंय काय तुमचं? जिथे मी जातोय तिथे तुम्ही कशा काय पोचताय? नाही हो. हो, तुम्हाला किती वेळा सांगू, मी तुमचा पाठलाग करत नाही. मी इथे दर्शनासाठी आले. दर्शनासाठी? हो. आणि आपण पुन्हा भेटलो हा केवळ एक योगायोग आहे. योगायोग? आधी जंगलात भेटलात, मग धर्मशाळेत, मग माझ्या खोट्या गुरुचं सत्य सुद्धा तुमच्या माध्यमातून समोर आलं, आणि आता इथे. एकसारखे इतके योगायोग कसे घडू शकतात? आता ते स्वामींनाच माहिती. पण तुम्ही इथे कसे? तुम्ही तर खऱ्या गुरुच्या शोधात निघाला होतात ना? हो, माझा शोध अजूनही संपला नाही. काल रात्री मी पिठापुरात होतो. पिठापुरात? हो, काल रात्री मी तिकडेच झोपलो, पण सकाळी डोळे उघडले तर मी गाणगापुरात होतो. हो, मलाही कळलं नाही मी इथवर कसा आलो. मला आधी वाटलं हे स्वप्न आहे, पण नंतर कळलं मी खरंच गाणगापुरात आहे. मग वाटलं महाराजांचीच काहीतरी योजना असेल. कदाचित त्यांनीच मला इथे आणलं असेल. तेच मला माझ्या खऱ्या गुरुची भेट घडून देतील म्हणून इथे येऊन त्यांना साकडं घालत होतो. हाच गुरुपौर्णिमा. गुरुला शोधणाऱ्या शिष्याला गुरुपौर्णिमेपेक्षा मोठा दिवस कोणता? म्हणलं महाराज आज तरी माझी हाक ऐका, मला माझ्या गुरुची भेट घडून द्या. मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. पण तुम्ही इथे कशा? काहीशा फरकाने माझ्या बाबतीतही तेच घडलं जे तुम्ही अनुभवलं. म्हणजे मी माझ्या मार्गाने निघाले होते, पण स्वामींनी माझी वाट बदलली. मला वेगवेगळ्या गुरुस्थानांपर्यंत नेलं आणि नंतर मला गाणगापूरला येण्याची आज्ञा केली. म्हणजे तुम्हाला इथे आणलं गेलं, मला इथे आणलं गेलं, तुम्हाला इथे आणलं गेलं, तेही एकाच दिवशी. आणि तो दिवसही गुरुपौर्णिमेचा. पण का? आपल्या दोघांनाही एकाच वेळी एकाच ठिकाणी का आणलं असायचं? आपल्याला हा प्रश्न ज्यांनी दिलाय उत्तरही तेच स्वामी. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे बघा, दारासाठी तोरण केलंय मी. छान झालंय ना? छान झालंय. मी केलंय, मी स्वतः केलंय तोरण. छान झालंय. कपिलाताई, आता तुम्ही केलं ना, मग तुम्हीच दाराला लावून घ्या की. हो, लावते. मी का लावू? सगळी कामं मीच करायची, मग तुम्ही काय करणार? तुम्ही लावा. बरं, मी लावतो, द्या. सगळी कामं मीच करायची. हा, सांगते मी तुम्हाला. हे इथे लावा. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री मी केलाय हात. नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
हे काय होतंय स्वामी? हा प्रकाश स्वामी महाराज पादुका कुठे गायब झाल्या? पादुकांच्या जागी भस्माचा डोंगर. श्री स्वामी समर्थ. 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 सुंदरा मावशी काय आहे? अहो ते पहा. ह्या तर गाणगापुरातल्या मंदिरातल्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका. हा भस्माचा डोंगर. हा साधा सुद्धा डोंगर नाहीये. हा गाणगापुरातला पवित्र भस्माचा डोंगर आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापुरात सुमारे 24 वर्ष वास्तव्य केले. साक्षात परब्रह्माची लीला सुरू झाली आहे. स्वामी देवांनी आपल्या सगळ्यांना वचन दिलं होतं ना, ते आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष गुरुदर्शन घडवणार आहेत. त्या वचनाची पूर्तता व्हायला आता सुरुवात झालीये. सगळ्यांनी या दिव्य साक्षात्काराचा अनुभव घ्या. त्यांनी या परिसराचं पावित्र्य वाढवण्यासाठी आणि भक्तांच्या पीडा हरण करण्यासाठी या परिसरातील अष्टतीर्थांची आणि पवित्र स्थानांची निर्मिती केली. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी
त्यांच्या भक्तांना आणि संन्याशांना नित्य नियमाने भस्म धारण करायचं महत्व पटवून दिलं होतं. त्यांच्या प्रभावामुळे आणि तिथल्या त्यांच्या पवित्र वास्तव्यामुळे या भस्माला सिद्ध भस्म गुरुप्रसाद म्हणून अफाट शक्ती प्राप्त झाली होती. हा भस्माचा डोंगर ज्या प्राचीन यज्ञाच्या विभूतीपासून निर्माण झालाय, ह्या पवित्र तपोभूमीची निवड स्वतः महाराजांनी आपल्या अनुष्ठानासाठी केली होती. श्री नृसिंह सरस्वती महाराज की अवतार कार्य पूर्ण करून महाराज जेव्हा कर्दळी वनात गुप्त झाले, तेव्हा त्यांनी आपल्या भक्तांना वचन दिलं होतं, आम्ही नित्य गाणगापुरी असू. म्हणूनच या डोंगरातील भस्मामध्ये साक्षात नृसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची दैवी स्पंदनं सामावली आहे. अशी भक्तांची श्रद्धा आहे. इथे येणारे भाविक अत्यंत श्रद्धेने महाराजांच्या नावाचा हे पवित्र भस्म आपल्या कपाळी लावतात. या सिद्ध भस्माच्या कृपेने नकारात्मक ऊर्जा आणि दुःख दूर होतं, अशी त्यांची श्रद्धा आहे. महाराज, आता प्रचंड आतुरता लागली आहे तुमच्या दर्शनाची. इतक्या दूरवर आणलं, इतक्या गुरुस्थानांपर्यंत नेलं. आता दर्शन द्यायला आणखी वाट पाहायला लावू नका. दर्शन द्या महाराज, दर्शन द्या, दर्शन द्या स्वामी. महाराज, आज गुरुपौर्णिमा आहे. एका भरकटलेल्या शिष्याला त्याचा खरा गुरु दाखवा. माझी हाक ऐका. दर्शन द्या महाराज, दर्शन द्या. दर्शन द्या महाराज, दर्शन द्या, दर्शन द्या महाराज, दर्शन द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं वाटतंय आपलं अक्कलकोट गाणगापूरच्या पवित्र क्षेत्रात रूपांतरित झालं. श्री स्वामी समर्थ.
तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः दत्त महाराज गुरुवे नमः आपल्याला साक्षात हे दिव्य दर्शन घडतंय यावर माझा विश्वासच बसत नाहीये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. साक्षात नृसिंह सरस्वती महाराज, गुरुर्ब्रह्मा साक्षात श्रीपाद श्री वल्लभ, गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः. साई बाबा, त्रिमूर्ती दत्तगुरु महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. स्वामी, आमचं कुठल्या जन्मीचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला तुमचं हे दिव्य दर्शन घडलं. स्वामी, तुम्ही आमची ही गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय केली. पण स्वामी, आता तुमच्या दर्शनाची आस लागली. इतक्या रूपांमधून तुम्ही आम्हाला दर्शन दिले, आता तुमच्या स्वतःच्या रूपामधूनही दर्शन द्या. आमच्या गुरुदर्शनाला पूर्णत्व द्या स्वामी. दर्शन द्या. तुमच्या दर्शनाची आता प्रचंड आस लागली. दर्शन द्या स्वामी, दर्शन द्या, दर्शन द्या स्वामी, दर्शन द्या, दर्शन द्या स्वामी, दर्शन द्या. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी हात जोडूनी शरण तुला मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी स्वामी अद्भुत अविस्मरणीय दर्शन दिव्य दर्शन हा असा दिव्य अनुभव गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही प्रथमच अनुभवतो स्वामी देवा आमच्या जन्माचं सार्थक झालं उद्धार झाला आमच्या जन्माचा हजारो लाखो जन्मांच्या तपश्चर्येने कठोर साधनेनेही एकाच वेळी 5 गुरुकृपांचं दर्शन होणं संभव नाहीये पण स्वामी देवा तुमची भक्तांवर इतकी माया आहे तुमची कृपा इतकी अफाट आहे की तुम्ही या जन्मात आम्हाला सगळ्यांना हा साक्षात्कार घडवला आम्ही धन्य झालो स्वामी देवा आम्ही धन्य झालो तुमच्या चरणी आमचं जीवन सार्थक झालं तुमच्यासारखा गुरु लाभणं हेच आमचं सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे स्वामी देवा खूप मोठं भाग्य आहे तुमच्यासारखा सद्गुरू या ब्रह्मांडात दुसरा नाही श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आज तुमचं दर्शन मला पहिल्यांदाच घडतंय आणि पहिलंच दर्शन इतकं भव्य इतकं दिव्य तुम्ही आम्हाला हे महादर्शन घडवलं हे गुरुदर्शन घडवलं आम्ही धन्य झालो स्वामी आम्ही धन्य झालो शिव कावेरी डोळे उघडा श्री स्वामी समर्थ आम्ही 5ही जण वेगळे नाही एकाच परब्रह्माची वेगळी वेगळी रूप आहेत रूप बदलतं काळ बदलतो स्थानही बदलतं पण गुरुतत्व एकच असतं स्वामी मी तर एक सामान्य भक्त आहे तरीही तुम्ही माझा जन्मोजन्मींचा उद्धार होईल असं दिव्य दर्शन तुम्ही घडवलं या कृपेला मी पात्र तरी कसे झाले स्वामी हे तुझ्या प्रारब्धात होतं कावेरी तुझ्या मागच्या अनेक जन्मांचा पूर्वसंचित आज फळाला आला आणि गुरुपौर्णिमेला आम्ही आमच्या भक्तांना दिलेला शब्द दिलेलं वचन आम्ही पूर्ण करतोच
तुझी इच्छा होती ना सर्व गुरुस्थानांचं दर्शन व्हावं, सर्व गुरुरूपांचं दर्शन व्हावं. आज तुझी ती इच्छा पूर्ण झाली. शिव, संन्यास घेण्याचा अट्टहास सोडून दे आणि प्रपंचाला लाग, हीच आमची आज्ञा आहे. आणि ज्या खऱ्या गुरुच्या शोधात तू इतका काळ भटकत होतास ते आम्हीच होत तुझे खरे गुरु, आम्हीच होत तुझे खरे गुरु, आम्हीच होत तुझे खरे गुरु, आम्हीच होत तुझे खरे गुरु. आणि ज्या खऱ्या गुरुच्या शोधात तू इतका काळ भटकत होतास ते आम्हीच होत तुझे खरे गुरु. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय माझं. स्वामी, तुम्ही माझ्या गावात होता, माझ्या समोर होता, तरी मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. डोक्यात चुकीचा विचार घेऊन घर सोडलं, एका भोंदू माणसाला गुरु मानलं आणि खरे गुरु समोर असूनही त्यांच्याकडे पाठ फिरवली. स्वामी, मला क्षमा करा, मला माफ करा स्वामी, मला माफ करा. संसार सोडणं म्हणजे संन्यास नव्हे शिवा. संसारात राहून निरपेक्ष भाव ठेवणं, आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं, कर्तव्य करताना अहंकार न ठेवणं आणि प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करणं, हाच तुझा खरा धर्म आहे आणि हीच तुझी खरी भक्ती. स्वामी, तुम्ही माझे डोळे उघडले. आतापासून, या क्षणापासून संन्यासाचा विचार मी माझ्या डोक्यातनं दूर करतो आणि आजपासून माझं जीवन तुमच्या चरणी, तुमच्या आज्ञेत, तुमच्या भक्तीत समर्पित करतो. शिवा, तू घरी जा, तुझी आई तुझी वाट पाहते. कावेरी, हात बघू. ओम राम दत्तात्रेयाय नमः. कावेरी, हा गुरुमंत्र आहे. ओम राम दत्तात्रेयाय नमः. हा दत्तगुरूंचा गुरुमंत्र आहे. या मंत्रात दत्त तत्वाचं स्मरण सामावलं आहे. ओम म्हणजे विश्वाचा आदी ध्वनी, परमेश्वराचं परमतत्व. राम हे दत्त तत्वाशी जोडलेलं बीजाक्षर, शक्तीचं प्रतीक. दत्त म्हणजे स्वतःला भक्तांसाठी अर्पण केलेलं गुरुतत्व. अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचे पुत्र, ज्ञानस्वरूप दत्तात्रेयांना केलेलं आवाहन. आणि नमः म्हणजे संपूर्ण शरणागती, आपला अहंकार गुरुचरणी अर्पण करून केलेला नमस्कार. हा गुरुमंत्र आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आम्ही तुला देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कावेरी, तुझी जबाबदारी संपली. एका भरकटलेल्या आत्म्याला सन्मार्गावर आणलंस. ज्याला स्वतःचा मार्ग सापडत नव्हता त्याला योग्य वाट दाखवलीस.
आता वेळ आलीये तुझं जे हिरावून घेतलंय ते तुला परत देण्याची. त्यांनी तुझं नशीब चोरलंय त्याचं नशीब आता संपत आलंय आणि तुझं नशीब आता तुला परत मिळणार आहे. स्वामी माझं नशीब चोरलं म्हणजे कोणी चोरलं नशीब मला काहीच कळत नाहीये स्वामी. हा विडा हा तोच विडा आहे. याच विड्याचे मला सारखे सारखे भास होत होते. स्वामी हाच विडा मला स्वप्नात दिसला होता. पण हा विडा तुमच्याकडे कसा? याच विड्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य बदललं. तुझं नशीब याच विड्याच्या माध्यमातून चोरलं गेलं. माझं नशीब या विड्यामुळे? हो, याच विड्यापासून ते वर्तुळ सुरू झालं. याच्यापासून सुरू झालं ते चक्र. त्यांनी तुझं आयुष्य तुला मिळायला हवं होतं त्या वाटेवरून ते दुसऱ्या वाटेवर गेलं. स्वामी हे कोणी केलं? कोणी माझं नशीब चोरलं? आणि या विड्याचा माझ्या भूतकाळाशी काय संबंध आहे? कावेरी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य वेळीच मिळतं. आता अक्कलकोटला जा. तिथे गेल्यावर या विड्याचा संदर्भ तुला लागेल. तुझ्या स्वप्नांचा अर्थ तुला कळेल. तुझ्या भूतकाळावरचं आवरण दूर होईल आणि तुझं नशीब कोणी, का आणि कसं चोरलं याचं तुला उलगडा होईल. जशी तुमची आज्ञा स्वामी. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं नशीब नेमकं कोणी चोरलं होतं? सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
ही कावेरी कुठे राहिली? लवकरात लवकर अक्कलकोटला पोचायला हवंय. अक्कलकोटला पोचलो की तिला धन मिळेल आणि तिला धन मिळालं की ते तिच्याकडून हिसकावून घ्यायला मला वेळ लागणार नाही. इकडे काय बसताय? माझी जागा आहे ही. इकडे बसा. ताई, एक विचारू का? काय? तुम्ही ते शिवा नावाच्या एका तरुणाला पाहिलत का? नाही. उंच, गोरा आणि त्याला मिशी सुद्धा आहे. साधू संतांच्या शोधात फिरतोय. आम्ही खूप दिवसांपासून शोधतोय हो त्याला. तो भला माणूस नाही. तुम्ही इथे आहात हे त्याला माहिती आहे. आज मार खाल्लाय म्हणून तो कायमचा गप्प बसणार नाही. काळजी घ्या. हो, मी पाहिलंय त्याला. खरंच? कसा आहे तो आणि ठीक तर आहे ना तो? सांगा लवकर, कुठे बघितलात? तो ना काय झालं ताई? सांगा ना. सांगते, पण त्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मी देईन, पण फक्त माझा मुलगा कुठे ते सांगा. थांब. हो, असं नाही हा. दुसऱ्याच्या अडचणीचा गैरफायदा घेऊ नका. आधी सांगा आमचा मुलगा कुठे दिसला, मग देऊ तुम्हाला हवा तेवढा मोबदला. हो हो, आम्ही शब्द देतो तुम्हाला. हो, हे काय करताय? तुमचे आभार मानतो. माझे? हो, तुम्ही जर मला भेटला नसतात तर कदाचित मी चुकीच्या दिशेनेच भटकत राहिलो असतो. खरा गुरूंचा शोध मी घेत होतो, पण माझी दिशा चुकीची होती. तुमच्यामुळे मी गाणगापुरात आलो. तुमच्यामुळे मला महादिव्य दर्शन झालं. तुमच्यामुळे मला माझे खरे गुरु मिळाले. नाही, आपल्यामुळे काहीच होत नाही. सगळी स्वामींची इच्छा असते. त्यांनीच आपल्या दोघांची भेट घडवली आणि वेळोवेळी आपल्या दोघांना एकमेकांच्या मदतीसाठी पाठवलं. हेच आहेत ना तुमचे गुरु? अष्टेश्वर महाराज. ते तर हे सहकुटुंब राहतात. आणि आपल्यावर महाकृपा केली. त्यांनी केलेली ही कृपा आपण कधीच विसरायची नाही. चला, आता अक्कलकोटला निघूया. माझ्या मनातले कित्येक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला अक्कलकोटलाच मिळणार. मलाही अक्कलकोटला पोहोचल्यानंतर, माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या मनाला खरी शांतता मिळेल. कित्येक वर्ष आईला भेटलो नाही. तिच्या कुशीत शिरल्यावर मला माझा प्रवास पूर्ण झाल्यासारखा वाटेल. खरंय, आईची माया हीच जगातली सर्वात मोठी शांती असते. स्वार्थ आणि कपट जेवढं दुसऱ्याचं नुकसान करतात
त्याहून जास्त ते स्वतःच करतं. स्वार्थी माणसाला वाटतं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं, दुसऱ्याला फसवलं की आपलं नशीब बदलेल. पण दुसऱ्याचं हिरावून घेतल्यामुळे स्वतःचं नशीब कधीच बदलत नाही. उलट स्वतःच्या कर्मावर आणखीन एक डाग पडतो. स्वार्थ आणि कपट जेवढं दुसऱ्याचं नुकसान करतात त्याहून जास्त ते स्वतःच करतं. स्वार्थी माणसाला वाटतं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं, दुसऱ्याला फसवलं की आपलं नशीब बदलेल. पण दुसऱ्याचं हिरावून घेतल्यामुळे स्वतःचं नशीब कधीच बदलत नाही. उलट स्वतःच्या कर्मावर आणखीन एक डाग पडतो. ताई सांगा ना, माझा शिवा कुठे आहे? तो सुखरूप आहे ना? आधी मोबदला आणि मग माहिती. ती सुद्धा अगदी खरी. शक्य नाही ते. मग मी माहिती नाही सांगू शकत. अहो अहो जाऊ द्यात ना, दागिने गेले तर गेले, मला त्या दागिन्यांचा अप्रूप नाहीये. पण आपल्या शिवाची बातमी आपल्याला कळेल. 2 वर्ष झाली, त्याचा चेहरा सुद्धा मी बघितला नाहीये. आणि हे सगळं काय? नाही विमला, आयुष्यात मी असली माणसं भरपूर बघितली आहेत. दुसऱ्याचा दुःखाचा बाजार मांडणारी. कशावरून ही बाई खरी बोलते? दागिने घेऊन हे खोटा पत्ता का नाही सांगणार? दिशाभूल का नाही करणार? तिला दिसतंय ना आपण आपल्या मुलाला भेटायला किती आतुर झालो आहोत ते. आपल्या दुःखाचा ती गैरफायदा घेते लबाड कुठची. ओ लबाड कोणाला म्हणताय? तुला बोलतोय. खरं बोलत असतीस तर आधी तू मुलाचा पत्ता सांगितला असतास आणि मग मोबदला मागितला असतास. आधी तू मोबदला मागतेस ह्याचा अर्थ तुझ्या मनात प्रामाणिकपणा नाही, लोभ आहे. उपकार करते मी तुमच्यावर. उपकार उपकार? दुसऱ्याच्या मुलाची खबर विकणं याला तू उपकार म्हणतेस? हा स्वार्थ आहे, हा लोभीपणा आहे, हा ढोंग आहे. मग जा, मला काहीच सांगायचं नाही. ओ ताई, एक आई म्हणून विचारते हो, सांगा ना माझा शिवा कुठे? फक्त एकदाच भेटू द्यावं त्याला. कृपा करा, काहीतरी सांगा हो. चल विमला चल. अहो अहो पण आपला शिवा. माझ्यावर विश्वास ठेव. आपल्या मुलाचा पत्ता कोणाच्या लोभाने मिळवायचा नाही मला. चल चल. जा जा, मला काही फरक पडत नाहीये. इथे या गावात तुमचा मुलगा असला ना तरी तुम्हाला सापडणारच नाही. गायत्री, झाली का सगळी पाद्यपूजनाची तयारी? हो झाली. हा, तुमची का विराज? हा. सुंदरा मावशी कुठे आहेत? आले आले कपिला ताई. बरं झाली का सगळी तयारी? हो. सुंदरा मावशी, अहो हे बघा. काय? माझी सावली तुमच्या इथे आणि तुमची सावली माझ्या इथे. कसं शक्य आहे? स्वामी, अहो हे कसं शक्य आहे? कुठे राहिली ही कार्टी? नेहमीच आहे हीच. आता निघायला हवं, अक्कलकोटला जायला हवं. काय ग कावेरी, अगदी आनंदात दिसतेस. काकू, आज स्वामींची किती मोठी कृपा झाली माझ्यावर सांगू? म्हणजे एवढं झालं तरी काय? काकू, आज मला दिव्य दर्शन घडलं. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं आणि 4 गुरु रूपांचं. आणि त्यांनी प्रसादही दिला. अगं बाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अहो मी खरंच सांगते. खरं?
अगो केवढं तुझं पुण्य, केवढी भाग्यवान तू. तुला आयुष्यात काय मिळालं तर दिव्य दर्शन. पण हे खरं आहे. अगं लोक रात्री झोपेत स्वप्न बघतात आणि तू दिवसा डोळ्या जागेपणी स्वप्न बघायला लागलीस का काय? अहो नाही काकू, मी खरंच सांगते. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर ते शिवाय आहेत ना त्यांना विचारा. तेही माझ्या सोबत होते. त्यांनाही ते दिव्य दर्शन घडलं आणि त्यांनाही गुरुकृपा लाभली. हा तोच शिवा. त्याच्या आई बापांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर त्यांना त्यांचा मुलगा सापडला असता आणि मलाही त्याचा फायदा झाला असता. असो. अगं मी काय म्हणते, चल जायला हवं ना आपल्याला. हो, अक्कलकोटला जायचंय आपल्याला. हो हो जाऊया आपण. अगं पण मी काय म्हणते, माझ्या नात्यातलं एक जण अगदी जवळच राहत, तर आपण थोडा वेळ त्यांना भेटायला जाऊया का त्यांच्या घरी? म्हणजे पुन्हा त्यांना भेटण्यासाठी वाट वाकडी करून यायला नको ना इथे. हो काकू, जाऊया आपण. गावच्या वेशीवर शिवाही आपली वाट पाहत असते. मग तिथून आपण सगळे एकत्रच अक्कलकोटला जाऊ. हो. चल जाऊया. हो. तू आता अक्कलकोटला पोहोचणारच नाहीयेस, तू भलत्याच ठिकाणी पोहोचणारच. तुझं नशीब आता मी ठरवणार आणि तुझं नशीब बदललं की माझं नशीब उजळेल. खरंच की. स्वामी, ही काय लिहिलंय आणि यामागे काय प्रयोजन आहे? स्वामी अहो हे काय आहे? काय झालं? अहो हे काय विपरीत आहे? आमच्या दोघींची सावली आमच्यापासून दूर कशी झाली? घाबरलीस ना? हो स्वामी. ही फक्त तुझी सावली नाहीये, ही तुझी कर्मछाया आहे, तुझं नशीब आहे हे. आता एक काम कर, तू सुंदरेची सावली पकड आणि सुंदरे तू कपिलेची. हो. पण देवा हो, हे कसं शक्य आहे? ज्याची त्याची सावली ज्याच्या त्याच्या शरीराजवळ असते, अशी दुसऱ्याची सावली कशी पकडता येईल? हो स्वामी. अहो कितीही ठरवलं, कितीही प्रयत्न केला तरी शक्य नाहीये ते. अगदी बरोबर बोलली. आम्हालाही तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचंय, जशी दुसऱ्याची सावली घेता येत नाही तसंच दुसऱ्याचं नशीबही घेता येत नाही आणि कर्मही घेता येत नाही. माणूस दुसऱ्याचं नशीब चोरायचा प्रयत्न करू शकतो, पण परमेश्वराने लिहिलेलं कर्म बदलण्याची त्याच्यात ताकद असते. प्रत्येक जीव हा त्याच्या कर्मासह जन्माला येतो आणि त्याच्या कर्माचं फळ भोगतो. तिकडे रामप्पा काय आणि वंदना काय, दोघेही याच प्रयत्नात आहेत. म्हणजे ते दुसऱ्याचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न तर करतायत, पण यशस्वी होणार नाही. कारण दुसऱ्याचं नशीब कोणी चोरू शकत नाही आणि दुसऱ्याचं कर्म कोणी घेऊ शकत नाही. हा. आणि म्हणूनच आमच्या भक्तांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही. तुमच्या नशिबाचे रक्षण करते आम्ही आहोत. सुंदरा मावशी, पाहिलं का? आपल्या आपल्या सावल्या आपल्या जागी आल्यात. खरंच की. एवढा वेळ कसा लागतो यांना? मला म्हणाल्या होत्या इथून सोबत आपण अक्कलकोटला निघू.
मग काकूंना घेऊन यायला एवढा वेळ कसा लागतोय? अहो बाबा, हो सांभाळा. लागलं नाही ना? नाही रे बाबा, नाही. बाळा, नेहमी आम्ही लोकांसाठी धावून जातो, आज तू आमच्यासाठी धावून आलास. असं काय बोलताय? चला तिकडे बसू. नको नको नको, आम्हाला त्या समोरच्या गावात जायचंय. सोडशील ना? पण कावेरी येणार आहेत. मी इथून निघून गेलो तर त्यांना वाईट वाटेल. मी न सांगता निघून गेलो. अगदी तसंही नाही वाटलं तर त्या मला शोधायला गावात जातील. आणि पुन्हा जर आमची चुकामुक झाली तर नाही थांबतील त्या तोवर. यांना मी यांच्या इच्छित स्थळी पोचून येतो. ठरलं ना मग? हा हो, चला. जायला उशीर व्हायला नको. का काही विशेष आहे का? हो, ज्याला भेटायला जायचंय त्याला भेटायला जर का उशीर झाला तर नियती पण बदलायला वेळ घेते. चला, मी आहे सोबत. काकू, कोणाचं घर आहे हे? तर एखाद्या श्रीमंत माणसाचं घर दिसतंय. कोण राहतं इथे? सांगा ना, कोण राहतं इथे? या या, साहेबांनी तुमच्यासाठी तयारी करून ठेवली आहे. अगं ये ये, आपलंच घर आहे. बस. आधी गुळ पाणी. काकू सांगा ना, कोणाचं घर आहे हे? तुम्ही याआधी कधी बोललाही नाही आहात यांच्याबद्दल. अगं आपलंच घर समज. बस तू. आराम करा हा, साहेब लगेच येत आहेत. काकू, अहो काय करतायत? आपलंच घर आहे ग. म्हणजे अगं म्हणजे माझ्या नातेवाईकांचं नाही का. बस तू. हो पण खाऊ दे ग मला. तुम्ही सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे ची सौ कावेरी. सांगितलं होतं ना पुन्हा माझ्या समोर येशील म्हणून. वेळ जवळ आली आहे. काकू, आपण का आलो इथे यांच्या घरी? तुम्ही तर म्हणाला होता तुमच्या नात्यातली कोणती व्यक्ती आहे, पण इथे अगं आता नात्यातले होणारच आहे. म्हणजे तू माझी कोणीतरी आहेस. मग त्यांचं तुझ्याशी लग्न झालं की त्यांच्याशी माझं नातं जुळेलच. काय? यांचं आणि माझं लग्न? अहो काय बोलताय काकू? यांना त्या दिवशी आपण हकलून लावलं. अहो तुमच्या डोळ्यासमोर घडलं सगळं आणि तरी तुम्ही
आपण नाही, तू आणि त्या मुलाला. जे काही केलं ते तू आणि त्या मुलाने केलं. मी एक शब्दही बोलले नाही. अहो पण का? कारण त्यांच्या आणि तुझ्या लग्नात मला माझा फायदा काहीच दिसत नव्हता. फायदा? हो, आता मला माझा फायदा दिसतो. काकू काय बोलताय तुम्ही? शुद्धीत आहात ना? हो अगं, मी चांगली शुद्धीत आहे आणि माझं भलं आता मला बरोबर कळलंय. काय आहे ना, त्यांच्या आणि तुझ्या लग्नात माझा काय फायदा आहे हे त्यांनी मला बरोबर समजावून सांगितलंय. कुठे राहिली ही कार्टी? तर लवकर निघायला हवं. ही पोरगी ना खरंच. हे सगळे दागिने तुमचे होऊ शकतात. तुम्ही घाबरू नका. सोन्याची ओळख असणाऱ्याशी कसं बोलायचं मला चांगलं समजतं. मला कावेरी प्रचंड आवडली. काही करून मला तिच्याशी लग्न करायचं. आता प्रश्न प्रेमाचा नाही तर माझ्या नाताचा. त्या मुलीने आणि त्या मुलाने माझा असा काही अपमान केला आहे, त्यांच्या नाकावर टिचून मला तिच्याशी लग्न करायचं. मला माहिती आहे ती सरळ मार्गाने कधी तयार होणार नाही, म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही सुज्ञ दिसताय. परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा तुम्हाला चांगलं कळत असावं. मला मदत करा. कशी? कावेरीला माझ्याशी लग्नासाठी तयार करा आणि वाड्यावर घेऊन या. बाकीचं मी बघतो. हे दागिने आत्ता फक्त दाखवतोय. माझं काम केलं तर दागिन्यांनी मडवेन तुम्हाला. अक्कलकोटला गेल्यावर धनलाभ होईल असं सांगितलं खरं, पण तो नक्की होईल याची खात्री कोण देणार? आणि इथे तर धन स्वतःहून माझ्या समोर उभं आहे. मग ही संधी मी का सोडावी? काकू, मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रवासात हा असा डाव आखत होता. शी! तुम्ही पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाल यावर माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुम्ही इथे मला आणलं ते माझ्या भल्यासाठी नाही, माझा सौदा करायला. सौदा? सौदा म्हण का काही म्हण, मला काही फरक पडत नाही. मला माझा फायदा दिसला आणि तो मी करून घेतला. काकू, मी कायम तुमच्यात आई पाहिली आणि तुम्ही माझा विश्वास विकला. अगं आता मज्जाच मज्जा. बाळा, ए बाळा, माझे पाय खूप दुखायला लागलेत रे. आपण तिथे बसूयात का? हो चालेल बाबा. चल. आई ग, चल हळू. बाबा आता बरं वाटतंय का? हो रे बाळा, खूप बरं वाटतंय आता.
स्वामी, इतके दिवस झाले मी माझ्या शिवाला शोधते, पण अजून त्याचा कुठेच पत्ता नाही. कुठे आहे माझा शिवा? या आईची तुम्हाला दया येत नाहीये का स्वामी? तुम्हाला का सापडत नाहीये? तुम्ही आमची भेट का घडून आणत नाही आहात? विमला, आता वेळ आली. आईला तिच्या लेकराची भेट लवकरच घडणार आहे. काकू, तुम्ही पैशांपायी माझा सौदा केलात. अहो, मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला माझी किंमत त्या दागिन्यात दिसली. सौदा करू नको तर काय करू ग? लहानपणापासून मी तुला वाढवलं, खाऊ पिऊ घातलं, काळजी घेतली तुझी. त्या बदल्यात मला काय मिळणार होतं? मोबदला तर मिळवायचाच होता. तो मी असा मिळवला. आता मज्जाच मज्जा. पण काकू, अहो, उपकारांची परतफेड म्हणजे माणसाचा सौदा करतात का? हा व्यवहार नाही, हे पाप आहे. काही काळजी करू नका. आता तुम्हाला असा मोबदला मिळेल की तुम्हाला आयुष्यभर कशाचीही कमी पडणार नाही. काय झालं? थोड्या वेळापूर्वी तोरा दाखवत होतीस ना? माझा अपमान केलास, मला नकार दिलास, त्या मुलाच्या जोरावर तू मला हाकलून दिलास. आता तुझा तोरा कसा उतरतो ते बघ. हिला आत घेऊन जा. साडी, दागिने, लग्नासाठी जे काय लागतंय ते सगळं तयार ठेवलंय. हिला नवरीसारखं तयार करून आणा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करतो. नाही, हे लग्न कधीच होणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही. एक काम करतो. हो. ते समोरचं घर आहे ना, तिथनं जरा पाणी आण प्यायला. हो, आणतो. स्वामी, गुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणून तुम्ही माझ्या शिवाला परत द्याल अशी आशा होती, पण अजूनही माझी ओंजळ रिकामीच आहे. मला हा एकच प्रसाद द्या स्वामी. माझा शिवा माझ्या कुशीत परत द्या. विमला, स्वामी, तुम्ही? तुझी आईची माया आम्हाला इथे घेऊन आली. चला, सगळं तयार आहे. मी नाही येणार काकू. मला या माणसाशी लग्न नाही करायचंय. अगं माझं आई, हा चांगला श्रीमंत माणूस आहे. तुला राणीसारखी ठेवेल या वाड्यात. आयुष्यभर तुला काहीही कमी पडणार नाही. अगं आनंदाने लग्नाला तयार हो. काकू, अहो, फक्त पैसा पाहून लग्न करायचं असतं का? अहो, त्यांचं वय तरी बघा. त्यांचं लग्न झालंय आणि त्यांना मुलं सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींनी त्यांना माझ्यासाठी निवडलंय असं मला मुळीच वाटत नाही. ए, काय ग सारखं स्वामी स्वामी चालवलंयस? तुझ्यासाठी नवरा स्वामी शोधणार आहे? माझ्या आयुष्यात जे घडतं ते स्वामींच्या कृपेनेच घडतं. मी येणार नाहीये. गप्प बस. लहानपणापासून स्वामींनी काय केलंय ग तुझ्यासाठी? तुला वाढवलं कोणी? खाऊ पिऊ कोणी घातलं? कोण उभं राहिलंय तुझ्यासाठी आजपर्यंत? मी उभी राहिले, स्वामी नव्हते आले. तेव्हा तुझं लग्न ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. स्वामींचा याच्याशी काहीही संबंध नाही. सोडा, सोडा मला. चल, सोडा. चल. नाही येणार मी. माझं आयुष्य स्वामींच्या कृपेने चालतं. माझं नशीब स्वामीच घडवतील आणि वेळ आली तर तेच बदलतील.
माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. सोडा. चल म्हणते ना. त्याला सोडा काकू. सोडा काकू. फार मार झालाय का ग तुला? तुम्ही इथे काय करताय आणि गाणगापूरला अचानक कसे काय आलात? विमला, आम्ही तुझ्यासाठी आलोय. माझ्यासाठी? आता उगाच इकडे तिकडे वणवण करत फिरू नकोस. इथून सरळ अक्कलकोटला जा. परत का जाऊ स्वामी आम्ही? तुम्ही असं का सांगताय? म्हणजे माझ्या शिवाला मी शोधायचं नाही का? तो मला परत भेटणार नाहीये का? तो घरी परत येणार नाहीये का? आणि त्याने संन्यास घेतलाय का स्वामी? की अशी काही वेळ आली आहे का की तो आता घरी परतच येऊ शकणार नाहीये? स्वामी, माझ्या लेकराच्या बाबतीत काय झालंय स्वामी? सांगा ना स्वामी, कृपा करा स्वामी. असं काही घडलं तर नाहीये ना की तो आता घरी परत येऊ शकणार नाहीये? सांगा ना स्वामी, काहीतरी सांगा. बस कर, उगाच काहीतरी बोलू नकोस. आपल्या शिवाच्या बाबतीत असं काही झालेलं नाही आणि असं काही होणारही नाहीये. आता मला समजलं तुम्ही इथे का आलात. आमच्या मागोमाग आम्हाला घाबरवायला आलात ना? आमचा निर्धार डळमळीत करायला आलात ना? मी तुम्हाला आव्हान दिलं होतं, ते पूर्ण होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना? स्वामी, तुम्हाला तुमचा पराभव दिसायला लागला. वेळ आली की सत्य स्वतःच समोर येईल. स्वामी, अगं तुला इतक्या प्रेमाने सांगितलं, हा? इतकं समजावते तुला? सोडा. हा? सांगून समजत नाहीये तुला? काकू सोडा. चुकतंय काकू. मी येणार नाही. थांब, पुन्हा अशी ऐकणार नाही. आता जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर या चापकानं तुला फोडून काढीन. थांबा, थोड्याच वेळात तिचं माझ्याशी लग्न होणार आहे, तेव्हा तिला कोणतीही इजा होता कामा नये. कावेरी, उगाच हट्ट करू नकोस. आनंदाने लग्नाला तयार हो. अगं तुला काही कमी पडू देणार नाही मी, पण आम्हाला बळजबरी करायला लावू नकोस. तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी माझा निर्णय बदलणार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न कधीच होणार नाही, कधीच होणार नाही, कधीच होणार नाही.